केलं. तुम्ही 50 लाख कमवून काय केलं? तुमच्या जीवनाचा 25-30 वर्षाचा काळ 50 लाख कमवण्याकरता घालवून तुमच्या कुटुंबाचं वाताहत करून घेतली का कल्याण करून घेतलं? आता ती मुलं काय ऐकतात की मी दादांना कसं फसवून सांगितलं येत नाही. आता मुलं हे ऐकतात, शिकतात तुमच्याकडे. कारण तुम्ही जेव्हा दादांशी कम्युनिकेशन करत असता किंवा आणि कुणाशी कम्युनिकेशन करत असता, तुम्ही त्या व्यक्तीला खोटं काय बोलत असता ते मुलं तेवढं कॅप्चर करतात. त्यांना आज पटत नाही म्हणून म्हणजे त्यांचं वय 18च्या आत आहे म्हणून पटत नाही. नंतर त्याला सगळंच पटणार, तुम्ही फक्त तुम्ही पटणार नाही. कारण गुरुला सगळं माहित असतं पुढचं काय घडणार आहे. आता अद्वैतचं वय किती? अद्वैत 18 वर्ष वय आहे. आता त्याचं घरच्या आईशी किती पडतं ते सांगू दे मला. ही जी वय आहे, शुभमचं वय किती? 27 वर्ष वय आहे. ह्यांचं पटणार कुणाशी? बरे बाळा, पण वय किती? 21 पूर्ण होईल. तुला पटतो कोणाचं जास्त करून? मित्रांचं, बाबांचं? ऑप्शनच वेगळा ते त्याचा प्रश्न झाला, तुझ्याबाबत प्रश्न वेगळा येणार ना. माझं कसं आहे माहितीये का, मला प्रत्येक मी H2O शिकवतच नाही. संज्ञा प्रत्येक बाई वेगळ्या असतात. आपलं रेकॉर्डेड नाही रे, प्रॅक्टिकल आहे. बाबांचं पटणार का मित्रांचं पटणार? तर बरोबर आहे. पण पूर्वीचा काय कसा होता, बाबा चुकीचा जरी असला तो प्रेमाला विचार, त्या प्रेमाला सगळं बाबांचं पडतं. तो तिथं हेच करत नाही की हे खरं आहे का खोटं आहे. पप्पा म्हणले पूर्वेला पश्चिम सूर्य उगवतो, पश्चिम सूर्य उगवतो. परफेक्ट आहे तो. हा तुझ्यासारखा आहे बघ. हा त्या चौकशी करेल, सूर्य पूर्व उगवते, पश्चिम उगवते, उत्तर उगवते. कोणाला ते वडिलांचं कर्तव्य झालं. पण मुलं सुद्धा कशी पद्धतीचं आजचं जे युग आहे, आजच्या युगामध्ये मुलं वडिलांना गेस करतात, आईला गेस करतात, समाजाला गेस करतात आणि चुकीचं आणि बरोबर कळतच नाही. म्हणून साधनेची नितांत गरज आहे. दुसरा मुद्दा महत्वाचा ह्यामध्ये काय येईल तर, आई आणि वडील साधना करत नसतील, दोघांच्या जर तफावत असेल तर मुलगा साधना न करण्याची बाजू घेणार. लिहून घ्या माझ्याकडे वाक्य. तो म्हणणार आई बाबा साधना करत नाहीत, आई साधना करती. ह्याची भांडणं पण थांबलीच. आता आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे. स्त्री किती जरी योग्य वागली तरी स्त्री बद्दल पुरुषाचं मत नाही व्यवस्थित राहत. तुम्ही सगळ्या मुलांना विचारून बघा. ज्या कुटुंबात आई वडील दोघं साधना करतील त्या कुटुंबात मुलं साधना करतील. ज्या कुटुंबात फक्त आई साधना करेल मुलगा साधना करणार नाही. हे कुठं आहे? 18 वर्षाच्या आत सांगतोय मी. 18 वर्षानंतर तर गणित वेगळंच गणित आहे, वेळच नाही. मग साधना कशी करायची? उपाय सांगू शकत? उपाय काय करता येईल? मग तुम्ही एखाद्या पुरुषाकडे जा, लिंबून एखादं घेऊन या, त्या घरात टाकाल, उतारा टाका, भूत लागला म्हणून म्हणाल. उपाय काय? कोण सांगतो? मला पूर्ण कुटुंबाला एका लेवलला आणायचं. उपाय काय सांगा?
असं चालू आहे की प्रत्येकाच्या घरात का नाही हे सांगा मला. जी उत्तरली पूर्ण कुटुंब ना त्यांच्या घरात सगळे साधना विषय चालू आहेत. आता आमच्या घरात साधनेशिवाय अन्न खात नाही कोण, नियम नो चेंज. पण आपण घरात कधी कधी आपण नाही साधना करत नाहीत. मुला कसं माहिती साधना करून होतो, कुठा उशी होतो, स्वयंपाकाची गडबड असते, सासू-सासऱ्यांचं बघायला लागतं, नवऱ्याचं बघायला लागतं, स्वतःच बघायला लागतं, मुलाचं बघायला लागतं. पण दादांचं पेशवा असतं साधना केलीच पाहिजे कधी, असं तो विषय पुढे असतो. ते सांगते रे मी घरातून प्रत्येकाच्या फिरत असतो. भ्रमंती चालू आहे माझी. सुख कुणी घेतलं? पोळ्या करण्याचं सुख कुणी घेतलं? मावशीने घेतलं का? मग हा प्रश्न काय माझा? आत्ता हा माझा प्रश्न नाही, तुमच्या पिढ्यांचा प्रश्न आहे, भावी पिढ्यांचा, की प्रत्येक कुटुंबात आज साधना होत नसल्यामुळे एखादा व्यक्ती साधना करत असेल आणि दुसरा व्यक्ती निगेटिव्ह असेल, कुटुंबातला दुसरा सहकारी, तर कुटुंबातली पुढची भावी पिढी साधनेला अनुकूल राहत नाही. मी तुम्हाला म्हटलेलं नाही नर्मदेच्या गोट्यानं पूजा प्रसाद करतो, माझं म्हणणं अजिबात नाही. अजून प्रतिमा हा विषय तुमच्या लोकांच्या बुद्धीच्या बाहेरच गेलाय. मी कुठेही तुमच्या या 7 सेमिनारमध्ये 8 सेमिनारमध्ये प्रतिमा विषय अजून मांडलाच नाही. तर सगळे विषय झालेत, पण मांडणारे मी मांडलेलं नाहीये, कारण ते तुमच्या आज घुसणार नाही. आता काय आज गुरुमार्गात असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये जर मुलांना मुलं होत नसतील, गुरुमार्गामध्ये असणाऱ्या कुटुंबामध्ये जर एखादा एक मुलगा आहे तो आई बापापाशी राहत नसेल, वार्धक्यात आई वडील असतील त्याच्याकडे मुलं लक्ष देत नसतील, तर तुम्ही साधना उपासना करून उपयोग काय? हा माझा प्रश्न आहे. आहेत का उत्तर? आणि अजूनही आमच्याकडचं कर्मकांड जुनं गेलं नाही. काय सांगतोय? आणि ते पण अर्धवट. म्हणून मग प्रश्न विचारला होता की गणपतीला किती पुस्तक कुठला? गणपतीचे बरेच प्रकार आहेत. तुमचा गणपती कुठला? तुम्हाला अजून कळण झालं की तुम्ही जन्म घेतलेला कुठल्या कुणा जन्म घेतला मला हे कळ अजून ज्ञान नाही. तुम्ही तुमचे पूर्वज कोण होतो मला हे ज्ञान अजून नाहीये. बोला. तुमचं कुटुंब भविष्य काळामध्ये एक कधी होईल? तुमचा जो जोडीदार आत्ता जो तुमचा आहे हा कधी जन्मातला समजा शत्रू असला असू शकतो ना, देणे करू शकतो. एखाद्या घरात जर एखादी व्यक्ती आजारी पडली असेल 10 वर्ष तर ती देणेकरी आहे, कमवतोय तो, देणेकरी झाला त्याचा. आणि डोळे पडले ते घेणेकरी झालं. तुम्ही नाताय म्हणून प्रेमानं करताय, पण आमच्या घरी जे दिसते सगळ्या गोष्टी द्या. जो बेडवर 10 वर्ष 5 वर्ष आहे तो काय तो देणेकरी आहे, आणि जे तो एखादा खर्च करतो तो देणेकरी झाला. बरं आताच्या मुलांनी सांगावं मला की काय नाही, माझ्या आई बाबांनी माझ्याकडे पुष्कळ केलं, हे ना मरेपर्यंत मी दुःख देणार नाही. आहे का मुलांची इच्छा? बोलू शकतात का? नाही बोलू शकत. का बोलू शकत नाहीत? अहो हे तुम्ही आज पुस्तक बघा, ओंकारची 12 अंग. बरं पुढं आरती चांगली म्हणता येते. बरं पुढं नामस्मरण चांगलं म्हणता येतं. बरं पुढं अवगुण बॉडीतले कुठे गेलेत? टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. बटन दाबलं की पाणी येतंय. आता हाताने काय पण करून खाता येतंय. हांतरून बोंबडे जागायला पडतंय. आणि मुखात न वाक्य येतं तुझी मला गरज नाही.
आहे का नाही सांगा मला. काय केलं पाहिजे. आणि वर्ण देवानं असं माझ्या नशिबात का आणलंय म्हणून देवानं आणलं. मग माझं म्हणणं असं, तुम्ही साधना करताय हो, आरती करताय हो, प्रतिमा घेतात हो, वस्त्र पांढरी ही कुठं आहेत. तुकारामांच्या म्हणण्यानुसार देहावर 3, देहातनं काळा. आता देह पांढरा कुठं झालाय. कधी दिल ते. अहो तिने कधी घाम गाळलाय का. त्याला कष्ट काय माहिती आहेत का. किती मुलं आहे बापा सेवा करता सांगा मला. फक्त गोष्टीत आहे. श्रावण बाळ काशीला निघाला, दशरथाने बाण मारला आणि तो मेला. आणि लाईट हे म्हणणारा तोच असतो, स्टोरी म्हणणारा. आपण काही श्रावण बाळ होणार नाही आधी सांगतो. ते उचलच कुणी ओझ. आपण मुलांना संस्कार द्यायला आईवडील कमी पडताय. हे माहित आहे का तुम्हाला. तुम्ही जर मुलांना एकदा चुकीच्या वृत्तीच्या, चुकीच्या सवयीच्या ऍक्सेप्ट करून शिक्षण देत गेला तर तुम्हाला भविष्यकाळात ती मुलं सुख देणार नाहीत. काय सांगू. काय सांगतोय. पूर्वी एक नियम असायचा. आंघोळ झाली का नाही की साडासंबारीन असायचं, उंबऱ्यावर रांगोळी असायची आणि मग घरचा दिवा लावून बाकीचं काय असेल ती गृहिणी करायची. आता उंबरात राहणार नाही, पट्ट्या एकदा चिटकून ठेवायची, 6 महिने बघायला उंबर तिकडे. बरोबर का नाही. तिथे पट्टी डोळ्यावर पट्टी. काय करावं लागेल. तुमच्या मुलांना कंपल्सरी महिन्यातनं एकदा उंबरता सेवेला यावंच लागेल. ती पोरं माहिती ताब्यात द्या. कशी सरळ होत आहे बघतो मी. आणि इथं आल्यानंतर त्यांना सगळ्या प्रार्थना हे सगळं प्रॉपर करावंच लागेल. आणि त्याला तुम्हाला सांगावं लागेल की तुझा बाप आणि तुझी आई गुरूंचा ऐकते, तुला ऐकावंच लागेल. तर ती पोरं सरळ होणार आहेत. तुमच्याकडनं काय सरळ होणार नाहीत. तुमचा बाबड्या नाही का. ही बॅचलर जी आहेत त्याचं सांगतोय, म्हणजे अडल्ट आहेत, त्यांचं वय पुढे गेलंय. त्यांना विनंती करा, कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याशी काही करा, कॉन्ट्रॅक्ट करा, कॉन्ट्रॅक्ट मध्ये करा, काही करा. महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा पीठात येणं जाणे. बाकीचं काय आवडत नाही का. प्रार्थना 5 मिनिटाची फक्त प्रार्थना कर. हे भगवंताला आलायला काय अवघड नाही. आणि एक माळ बाबांच्या मंत्राची कर. तुला काहीच आवडत नाही ना, एक बाबांच्या मंत्राची माळ, एक प्रार्थना कर. हा घराचा नियम आहे. हा मला वाटतं जर आई वडिलांनी हे अति प्रामाणिकपणे जर मुलांना शिकवलं, ते जरी मोठी असतील मुलं ते करणार. माझ्याकरता कर. मी आवडत नसेल तरी पण कर. मी आवडत नाही ना, मला त्याशिवाय काय, पण ती कर. एक 6 महिने होऊ देत, 1 वर्षभर होऊ देत. कालांतराने तो मंत्र ते शिकवल, पॉझिटिव्ह एनर्जी देत राहील. आणि तुझा आवाज नको ऐकूस. ते टेप लावून कर. ही जी हे आहे ना, क्लिप आहे ना, ओमश्री साईनाथ आहे ना, ती लावून करायची. लक्षात येते का. आता ह्याच्या मागचं मग कारण सांगतो. गोरक्षनाथच्या वेळेस एका ब्राह्मण घरी, एसपीच्या घरी गेले. तिला म्हणे मग मुठभर माती दे, म्हणजे माती दारातली. तिने 2 शिव्या मस्तपैकी हात हसडल्या. त्या गोसाव्यामध्ये हो काय तुला
काय मिळणार नाही म्हणले, गेले निघून. उद्या पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यात वेळ येतात असे ओळीने 8-10 दिवस आले. ती बाई वैता गेली. काय म्हणे तुला माझ्या घरी म्हणजे मोहू लागले म्हणजे सारखं माझ्या घरी तुझते काय पाहिजे तुला म्हणजे माती पाहिजे. घेतली मध्ये दिली. आता पुन्हा येऊ नको म्हणली. कशा माती पाहिजे होती म्हणजे मी तुला दान द्यायची वृत्ती शिकवण्याकरता मी माती मागतोय म्हणजे काय. एवढ्या मोठ्या आबाळाच्या उंचीचे गोरक्षणात की क्षणार्धात काही करू शकतात. पण भक्ती तयार व्हावी म्हणून लेकरू तयार झाले त्या मातेचं. म्हणजे माती घेतली आणि जेव्हा त्याला सांगितलं की तू हे दान दिलंस तुझं नाही आहे ते निसर्गाचं आहे पण तुझी वृत्ती झाली तुझी मी आभार मानतो. कालांतराने ती मोठी दाणी पण तयार झाली. मुलांना जन्माला घातलं म्हणजे सर्व संपलं असं नव्हे किंवा त्यांना काही तुम्ही चरितार्थाचं साधन शोधून दिलं म्हणजे संपलं असं नव्हे. त्याला संस्काराची गरज आहे. आज दान होत नाही बघा तुम्ही. मी कितीतरी वेळा बघतो की आज ह्या स्त्रिया पुष्कळ कमवतात म्हणजे पुरुषांच्या पेक्षा हल्ली जास्त स्त्रियांना गव्हर्नमेंट सुद्धा काही सबसिडी दिलेली आहेत. पण माहेरी जाताना बापाला एखादी कपडे घ्यावेत आईला साडी घ्यावी अशी मानसिकता होती का स्त्रीची. हा का फक्त तिकडनं आणायचं. किती कुटुंबात विचार तुम्ही करा ना किती कुटुंबात आई वडिलांना पोशाख केला जातो मुलीकडनं. आपल्याला लहान मोठे केले पाय उभं केले आई बाबांनी आपलं कर्तव्य आहे का नाही. का ना माहेरी जाऊन नारळ फक्त घेऊन येणं एवढंच कर्तव्य. तिला वाटत असेल काहीतरी बाबा आज माझी लेख मला आली शिकली आहे माझ्याकडे काहीतरी आणत असेल कधी करल. होतं का ह्या गोष्टी सांगा मला तुम्ही. अजूनही आपण माहेर म्हणजे काहीतरी ओढून आणण्याचं साधन आपल्याला वाटतं. माहेर गेलं ना मला मिळायला पाहिजे माझा हक्क आहे. एक भाऊ एक बहीण असेल तर काय म्हणणार बहीण ती सगळं भावाला दिसतोय माझा काय हक्क आहे का नाही. प्रेम दे ना बापाला आईला. आहे का विचार मोठे सांगा मला. तुम्ही उपासना करताय साधना करताय ना. एक केस अशी बघितली मी की माहेरचे काही विषय होते तर पैसे कुणी खर्च करायचे विड्यासाठी हा प्रश्न त्या मुलीला पडला. ही कमाई बऱ्यापैकी होती. तुला खर्च करायला मी खर्च करू त्यांच्यासाठी. हा त्यांचा आडनाव वेगळा आहे पण म्हणजे तू त्या घरात नाही ह्या घरात आली आहेस ना 20 वर्ष 25 वर्षानंतर मग तुझं आडनाव पहिल्यांदाच होतं. म्हणजे तुम्ही आज 50 रुपये दान करत असताना गुरु म्हणतात म्हणून दान करताय पण तुमच्या आतून दान वृत्ती येत नाही. काही ते वृत्ती वाटतंय का आई बाबांसाठी करावं म्हणून. हा किरण मुली करतायत का म्हणजे दावे परतावे 50% वाटणी पाहिजे. आता कोर्ट त्याच्या सुरू झाल्या. दुःखाला कारण कोण आहे. दुःखाला कारण कोण आहे. जन्माला जाते आई बापाचं कारण झालं की नाही परत. मग तुम्ही इकडे साधना करताय इकडे आरती करताय इकडे प्रतिमा घेतल्यात इथे बाबांचं नाव घेताय आणि इकडे तुम्ही तुमच्याच लोकांना त्रास देताय. किती योग्य. दुसरी घटना सांगतो त्या गोष्टी घ्यायसारखी आहेत. मुलगा काय करतो दिवाळीमध्ये बायकोला मुलांना कपडे घेतो है ना. पाडवा दिवाळी काय सांगते आणि आई वडिलांना म्हणतो ते ठेवणीतलं आहे का नाही ते शिवायला द्या किंवा पोतवर साड्या पडल्या असतील मग तुझ्या कोणी कोणी दिलेल्या ते वापरून टाक.
होतं का नाही होतं सांगा मला. का तिला काय भावना नाहीत? पहिला पगार येतो, लग्न झालेला असतो. पगार कोणाला मिळतो? चिमणीला. तुझ्या करता काय आलं? आणि आईला सांगायचं होतं काय? हा माझा पगार झाला बरं का, पेढे आणि तुझ्यासाठी. पगार कोणा बाकीचं सगळं काय? मग आज फिरायला जायचं कुठं, शॉपिंगला कुठं जायचं. आणि चुकून जर आई वडिलांनी घेतलंच तर मग शॉपिंग व्यवस्थित होत नाही. होतं का नाही सांगा मला. इकडं म्हणतोय आपण काय, सर्वत्र सुखी संतू सर्वसंतू निरामय हा. विश्वची माझे खरं ओंकार साधना सगळ्या जगात पोचली पाहिजे. चार टळके घ्यायला तयार नाही. कारण विचार पवित्र नाहीत. बघा गेलो, गुरु असावा फोटोत. गुरु कुठं असावा? घरी जर आला तर नियम वाढले. पूर्वीचे नियम कडक आहे तो. अमुक वाजता खायला, अमुक वाजता झोपायला, अमुक वाजता प्यायला. मग आमचं सगळं हल्लं. असे काही भक्त आहेत, तुम्ही घरी काय येऊ नका. तुम्हाला काय आणून देऊ बरं? काजू कटली देऊ काढून? काय सांगतोय? हे आजचं नाहीये, हे नाथ परंपरेपासून चालत आलेलं आहे. दत्त परंपरेपासून चालत आलेलं आहे. तुम्ही आज तुकारामांचं जयघोष गाता, ज्ञानेश्वर महाराजांचं जयघोष गाता. त्यांना ते असताना अवस्था नाही त्यांची, तुम्ही काय कोंढली होती? त्यांना अन्न पाणी वाचून मारणार ना त्या काळात. आणि आज त्यांना त्याची गरज नाहीये. तुम्ही त्यांची भक्ती करावी करू नका. काय आता ते गेले ब्रह्मरूप झाले ते. आम्ही गुरुभक्त म्हणताना प्रार्थना, मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावेचा अर्थ काय? समजा सासूला सुनेचं स्वयंपाकात काही आवडत नसेल, उचलून कोण धरणार? लोक. काय केलंय हे फक्त सुने नुसतं म्हणायचं. काय केलंय साई तू? लग्नामध्ये सगळं आवडत होत. खरं सांगा, आपली भक्ती नाटकी आहे का नाही? खरं सांगा, खरं प्रेमा भक्ती आपली. आपण आपल्या अंतकरणात विचारायचं, मी माझी भक्ती बरं प्रेमाळ करतो का आपण नाटकी करतो? अहो जग तुम्ही म्हणजे जगात सुखी करायला निघालाय. कुटुंब सुखी आहे का? कुटुंब सुखी करायला निघालाय. मन सुखी आहे का? मन सुखी करायला निघालाय. गुरूंचं ऐकताय का? एक महिन्याची सेवा ती प्रामाणिक होते का आपली? बघा बरं. म्हणजे खऱ्या अर्थानं बाबा दादा आपली सेवा करतायत. बघा ना तुम्ही. आणि आपला हिशोब असतो, अगरबत्त्या महिन्याच्या एवढ्या खर्च आला, तुपाला एवढे पैसे गेले, फुलाचे एवढे पैसे गेले, आणि ते 10 ठिकाणी कुकून दाखवायचं. ते कधी म्हणते का तुला सांभाळताना एवढे श्वास दिले, तुला निरोगी ठेवलं, तुला लहानाचं मोठं केलं, तुझं घरानं आबाधित ठेवलं, तुला एवढा खर्च मी केला. देव कधी म्हणलाय? आणि लोकांना सांगताना गुरुमार्ग अवघड आहे, अजिबात जाऊ नका. आता आम्हाला कसं झालंय, पर्याय नाही, मी पडलोय त्यात. 15 केलं पवित्र झालं. किंवा माणसं भेटत नाहीत.
चांगली माणसं आहेत का? हो, बरोबर आहे. जगाला वेळ लागलाय म्हणून तो गुरुमार्ग आहे. काय सांगितलं? जगा काय लागले? पण तरी सांगितलं ना तिरी बाबांनी, फेटला हुताशन प्रेम ज्ञान योगी शांती सुंदरा. तर बदलायचं कोणी? पहिल्यांदा स्वतः, नंतर पार्टनर, नंतर फॅमिली, नंतर शेजापाजारी, नंतर जग. मग आज आपल्याला फार काही नाही, साधना प्राप्त करता येते का डेली? आपण एक दीक्षा कधी घेतलेली आहे का? आपल्या घरी कधी प्रतिमा आहे का? आपल्या आयुष्यात बसतं का त्याचं? आणि पुढचा माणूस किती रागीट असताना आपल्याला त्याला प्रेमाने जिंकता येतंय का? बघा काय सांगितलं थोडाच. रागीट माणूस बघा, गुरुमार्गात तुम्ही येण्या अगोदर रागीटच होता. तुमचं काम काय? बदलायचं काम आहे. नजरेने माणसं घायल होतात, बंदूक सुद्धा लागत नाही. बंदुकीच्या गोळ्याकडून घाया कोणी पण करेल. हाजी इम्रान बाबांनी सांगितलंय, काय सांगितलंय? नजर से घाया कर दो. कधी होती? हा, तुमच्यात रहम नजर असेल तर आपण आरती पाहिजे. रहम नजर करू आप मोरी साई. यार तो दिली की तुला, आता तू वापर की. आपण काय म्हणजे आरती म्हणतो ना, रहम नजर करू आप मोरी साई तुम्ही नाही म्हणजे बाबा बाबा है ना. खाली जमाना महिने गमाया, किती दिवस. परमेश्वर म्हणतो आता मालक बन. जन्माला येऊन जर एक माणूस नाही ऐकू शकत नसवा पण तर आपण जन्माला येण्याचा अर्थ नाही काय. आणि आपण सांगतो, पटत नाही हो आमच्या घरात कोणाला. सांगतो नाही पण मग ते सोडून बाकी पडतं कसं काय? हा, पटत नाही याचा अर्थ सर तुम्ही कमी पडताय, तुमची एनर्जी कमी पडते. अहो सारी गणपतीची आरती म्हणतो अशी येत नाही आपल्याला. मला सांगा ना, कंठी झळके माळ मुक्ता फळांची अर्थ काय? कोण सांग? गणपती सगळ्यांना आवडतो का नाही? चतुर्थी, एकादशी, हे चतुर्थी, चंद्रोदय, हा असतं काय कायचं? कंठी झळके माळ मुक्ता पंचमध्ये आधी अर्थ सांगा, मग गणपती नंतर बघू आपण. ह्यांचा अजून चंद्र वगैरे उदय झालाच नाही. फक्त चंद्र आहे साक्षीला. कोण सांगेल? का कंठी झळके माळ मुक्ता फळांची इथं आल्यानंतर माणसाला छान झोप लागती विदाउट मेडिसिन. टेन्शन घेऊ नका. आणि मी कोणा डिस्टर्ब कधी करत नसतो. दादांच्या काळापासून चालत आलंय. मुलाखतीमध्ये माणसं करतात. बोला, प्रश्न काय विचारला मी? हा, अर्थ सांगा. ते काय तुमचं असेल सांगून टाका ना मला. तुमचं सांगा मग माझं सांगतो. मग तो अर्थ कुणी तयार केली आरती? ती केली का? हरकत नाही, चला. कुठे तयार केली आरती ती? आता म्हणजे
कुठे आरती तयार केली? हा, चाकणला, चाफळला गुडवाले आहे सगळे ते. हा, मोरगाव तयार केली. मल्हारी आपल्या एरियात आहे. कशी तयार झाली ती आरती? बर, मला सांगा, एकादशी कोण कोण करतो? जरा बोटवर करता का? संकष्टी कोण कोण करतो? एकादशी तुम्ही करता. बर, संकष्टी कोण कोण करतो? चतुर्थी कोण कोण करतो? काल पांडुरंगाचं हे कोणी कोणी केलं? एकादशी नाही, आषाढी एकादशी. हा हा, तुम्ही करता ना एकादशी? त्या एकादशी करण्याचा उद्देश सांगा. आपल्याला सगळं प्रॅक्टिकल पाहिजे. थोडं उठलं तर चालेल, काय अडचण. सगळ्यांनी जरा माहिती घेतली सगळी. हा, जरा पाय पण तुमचा मोकळा होईल. जरा उठा. अजून कोण करतो एकादशी? चतुर्थी, संकष्टी, संकटष्टी, हा, सोमवार, प्रदोष. उठा 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 उठा, पाणी पिऊ उठा, काय अडचण नाही. शनिवार मारुती, गुरुवार दत्त, उठा. शुक्रवार देवी. आता फक्त मजा बघायची, उत्तर त्यांची प्रश्न व्हायचे. तुम्ही उठा, काय अडचण नाही. आता काय तुम्हाला पाठधर आहेत, काय अडचण नाही. तुम्ही काय करता? हा, गुरुवार करता. सुखी आहात का? नाही. तुम्ही काय करता? सोमवार. सुखी आहात का? नाहीच ना, म्हणजे आपण नाही म्हणून सांगायचं, तसं काय नाही. तुम्ही काय करता? सुखी आहात का? अजून कोण काय करतं? शनिवार, प्रदोष नाही ना? बसा बसा. मग तुम्ही काय करत असून सुखी का नाहीये? कुठल्या देवाच्या? पती देवाच्या का? कुठल्या वेगळ्या देव आहे? पांडुरंगाच्या. मग दादाने काय करायचं? दादाने मग काय करायचं? त्यांनी सांगून टाकलं त्याच काय घालून, शिर्डी माझे पंढरपूर म्हणून. हा, सांगितलं का नाही? बसा, सांगतो. उपासना ही जी अवस्था आहे, ही निर्गुण अवस्था आहे. काय सांगतोय? उपासना ही निर्गुण अवस्था आहे, उपवास ही सगुण अवस्था आहे. मूर्ती, फोटो, टाक, चित्र ही सगळी सगुण अवस्था आहे. बरोबर आहे? स्तोत्र, मंत्र, कवच ही सगळी निर्गुण अवस्था आहे. कळतंय का? मग तुम्ही एक चॉईस करा की मला सगुण मध्ये करायचं का निर्गुण मध्ये करायचं. चॉईस काय करायचं? सगुणात जायचं का निर्गुणात जायचं? सगुणाची उपासना 12 वर्षाची, निर्गुण उपासना 12 वर्षाची, आणि निराकार उपासना 12 वर्षाची. साधक सिद्ध साध्य. तुम्हाला नक्की करायची उपासना कुठली? व्यास. सगुण का निर्गुण? बघा आता मजा बघा. दत्त उपासना करणाऱ्या व्यक्तीचा नियम पहिला, खोटं बोलायचं नाही. काय सांगतोय? का सांगा बरं? का पण हा नियम का घातला? जन्म मरणाचा फेरा चुकले शब्द दत्त आरतीमध्ये. जो खोटं बोलतो त्याच्यावर ती शक्ती बुमराई करून मागे येते, डबल गती.
कारण तू डायरेक्ट दत्ताकडे निघालाय, मध्ये कोण गुरु नाहीत ना. काय सांगतोय आता? दत्ताची ती आरती तयार कोणी केली? हा, दत्ताची ती आरती तयार कोणी केली? एका जनार्दनी. यांचा कधी अभ्यास केला तुम्ही आजपर्यंत? माहित पण नसेल आतापर्यंत. लक्षात आलं का? प्रत्येक आरत्या तयार करताना कुणीतरी सिद्धते व्यक्तीने तयार केले असतात. मग त्याचा आपला अभ्यास आहे का? दत्त तत्व अतिप्रकर. आणि मी तुम्हाला सांगतोय ना की तुम्ही गुरुमार्गात असल्यानंतर साधना हे सर्वस्व आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही करू नका. मी तुम्हाला उद्याच्याला गणपती कुठे ते दाखवतो, तुमचा दत्त कुठे ते दाखवतो, तुमचा महादेव कुठे ते पण दाखवतो, निर्गुणामध्ये. आणि ते रोज आपण करत असतो. मग एक करत असताना तुम्हाला सगुणाची गरज काय? कशा जायचं? म्हणजे आता आपण 5वी मध्ये गेलोय आणि मॉन्टेसरीत ऍडमिशन घ्यायचंय मला. गरज काय? हा, तर ती सोडवणूक तुम्हाला आसनावरून करून घ्यावी लागेल. कारण आता कसं असतं गणित, तुम्ही जरा उद्या सकाळी म्हणला तुमच्या शेजाऱ्याला एखाद्याला चहा घ्यायला ये रे, स्पेशल करते हा तुझ्यासाठी, तो एकदा घ्यायला येतो, परत दुसऱ्या दिवशी पण बोलवून देऊन घ्या, तिसऱ्या दिवशी बोलवून घ्या, ते सवय लागणार त्याला. आणि परत तिला नाही तर काय म्हणणार तू? तसं देवाचं आहे. चॅप्टर तुझे देव हा मागा लागतात बरोबर. दादानी काय दिलंय आणि आज्ञामध्ये आपण काय करतोय. आता दुसरी उसमजून घ्या. काही कुटुंबात असा प्रकार चालतो की तुम्ही देवाचं इतकं करता की त्या पुढच्या माणसाला कंटाळा येतो. किती करतेस देवाचं तू, किती करताय तुम्ही देवाचं, असला गुरु. असं होतं का नाही होत? हा, याचं कारण सांगू शकाल? तुम्ही देवाचं अति केलेलं पार्टनरला आवडत नाही, हा माझा प्रश्न आहे. त्याचं कारण काय? कोण सांगत? मल्हारी, तुम्ही जास्त करत नाही काय? पार्टनर आवडतं का? काय सांगता येईल का? कुणाला? मग सारखं खून कंटा कसं येत नाही पार्टनरला? सकाळी खायचं, संध्याकाळी खायचं, सकाळी खायचं, संध्याकाळी खायचं, कंटाळा आला, सुट्टी घेत होता. बोला. तुमच्या साधनेच्या लहरी त्याला पेलत नाहीत. असं नाही, असंच आहे. काय कळलं? तुमच्या साधनेच्या लहरी त्याला पेलत नाहीत पुढच्या व्यक्तीला. मग तो व्यक्ती काय करतो? क्रॉस करायला बघतो. मग अशा वेळेस काय करायचं सांगा बरं? सूत्र आहे. ती व्यक्ती असताना काहीच करायचं नाही, गाणी गुणगुणत राहायचं. तुम्ही जाऊ का? कधीही तक्रार येणार नाही पण तुम्हाला की माझी बायको किंवा माझा नवरा करतो म्हणून.
पण तुम्ही उलट करत असता. हा, तुम्ही काय उलट करता. तुम्ही काय करता, तो म्हणतो दात दाखवू नकोस इच. ते वांडर ते वांडर. नाही वांडरच तर वांडर. तुम्ही जे छोटं पिल्लू बघता वाटत बघता तुम्ही ते इच करतो. तुम्ही इच काय बघा, ते पण इच करतो. तुम्ही पण असा केलं ते पुढे खाली येतं. आपली कंपनी वांडर सगळी, फक्त शेपट्या सगळ्या फक्त गेल्यात. आपण मध्यंतर काढायचं असतो त्या गोष्टीमध्ये. ते म्हणताना करू नका, नो प्रॉब्लेम, काय गरजच नाही ना. तू असताना तुझ्याकडे 100% आहे, बघू तू काय करतोस. पेशन्स ठेवावं जरा, असं करू नका. आता काय असतं, कधी कधी तो आलेला असतो पाताळातनं, तुम्ही आला स्वर्गातनं, पण जुळायचं कसं गणित हे विषय कळतो तुम्हाला. त्यामुळे मध्यंतर काढायचा असतो. तुम्ही वाद निर्माण करता कारण नसताना. करताना सांगा बरं. आणि त्याचा फायदा मुलं घेतात. मुलं मध्ये मिंटरी मारतात. पप्पांना पडत नाही, तू कशा करते मग तू. रोहित पप्पांना त्रास देते कारण असताना. हे पप्पांचं घर आहे का नाही, तू आणखी पावशे टाकून मोकळा होतो. संकट समय आईच लागते. मग पावशे टाकाय पप्पा लागतात. पण मधला मार्ग काढायचा. काय काढायचा, मधला मार्ग. तुम्ही समोर असताना म्हणायचं काय, तुम्ही म्हणालतच आपण शॉपिंगला जाऊया का, म्हणायचं खेळायला जाऊया का, तुमच्या सगळ्या मी इच्छा पूर्ण करतो झाला. एक वेळ अशी तो म्हणा तू तर घरात बेसमी निघून जातो, तेव्हा ओम श्री साईनाथ आहे. काही प्रॉब्लेम नाही, तू आता गेलायस ना, आता माझं सुरू करते मी. दुःख येईल का सांगा मला. अरे खेळी मेळीने आयुष्य काढायचं असते. प्रपंच असंच आहे. कोण सुखी कोण दुःखी, कोण आनंदी कोण दुःखी, कोण सुखी कोण दुःखी करत असते. आपण दुःख कशा घ्यायचं, बघा मला करून देत नाहीत. मी काय म्हणतोय त्या सुखी त्या बघा, मी सांगतो सुख आहे का नाही यात, हीच इतकं सुख आहे का, काय गरजच नाही ना. मग काय होतं, मग बाबा मला उंबरला जायचंय दर्शनाला, मी तर खरी काय देवाचं करतच नाही, उलट सांगायचं मी देवाचं काही कधीच काय करत नाही. मला उंबरला जायचं, मी येतं का माझ्या बरोबर सोडायला, मला येणार ते. पण तू इतकं करतेस ना, मी अजिबात येणार नाही, कारण ते पाताळात मारलं असतं ना वर, आणि स्वर्गात नालेली असती, जुळणार नाही गणित. म्हणून हे आधीभोवती असं तुम्हाला कळायला पाहिजे. ह्यातली सगळी गणित सगळी ते. एखादी व्यक्ती म्हणते मी देव मानत नाही, काय म्हणती, पण खरी देव मानत असती, पण म्हणती देव मानत नाही. दादांकडे काही केस अशी आली होती, असणं विषय मांडला, आणि बायको मध्ये फार देवाचं करते, मी देवाची मानत नाही. मग तू मानतोस काय म्हणते, मी देव सोडून सगळं मानतो म्हणते. मग देव तू बघितस का, देव तर बघितला नाही म्हणतो, मग मानत नाही कसं म्हणतोस तू. जो मानत नाही म्हणतो तो देव कळेल असतो. हा ती जास्त करत असेल तर सांगतो म्हणते अर्धा तास, आणि अर्धा तास काही माणूस काही म्हणणार नाही मला करायला. लक्षात आलं. तर सगुण उपासना तुम्ही जी करताय ना, ती उपासना योग्य नाही. का योग्य नाही, डायरेक्ट तुम्ही फ्यूज हात घालताय. तुम्हाला करायचंय काय, ट्रान्समीटर लावायचंय मध्ये तो गुरूंचा, आणि मग तुम्हाला ते पुढे कंटिन्यू करायचंय. आता मॅडम वैराग्य कशामुळे येणार आहे, शिवामुळे वैराग्य येतं का नाही. तुम्ही जर शिव उपासना वाढवत गेला तर काय होणार, ते येणार कुठे वैराग्य. आता पंखा तुम्ही लावल्यानंतर वारं कुणा करता तुम्ही घेताय, जाते कुठं, असं येते. मग वैराग्य जाणार कुठं.
कुटुंबात. कुटुंब जाणार ना. मग कुटुंबात समजा ऑलरेडी एखाद्या बॉडीची वैराग्य असेल 50%, तुम्ही आणखी 50% घातलं तर काय होणार. मग काय केलं पाहिजे. विषय कळतोय का. हा बरोबर सांगत असतो मी सगळं. तुम्ही तुमच्या पुरतं तुम्ही वारं घेताय, तुमच्या पुरतं वारं येतच नाही, ते सगळ्या कुटुंबात जातं वारं. त्याचं चांगलेही परिणाम कुटुंबात येणार, वाईटही परिणाम कुटुंबात येणार. करताना कुटुंब हिताचं करायचं. आणि तुम्हाला कुठली कॅप्सूल कुठली गोळी द्यायची गुरुना माहीत असतं. आणि ते प्रमाण तुझं गुरुना माहीत आहे. तुम्हाला अगदी वेळ जात नाही का. आरतीची सीट म्हणत बसा. 86 आरत्या एकदा एका स्वरात म्हणण्याची हरकत नाही. 3 दिवस उठून काय अडचण नाही. त्यातनं काय चुकीचं घडणार नाही. पण 3 दिवस महादेव नादी जर लागला तर तुमचा माझा कुठे निघून जायचा. काय सांगा बरं. तेलाची पेर लागणार नाही. हे सगळे प्रयोग आम्ही करून बघितले एका काळात. आमचे यशवंत काळे म्हणून होते, त्यांना आरत्या आवडायच्या. मग दादांपेक्षा दिवशी म्हणले मला आरत्या म्हणायच्या. म्हणजे मला आरत्या आवडतात. म्हणजे किती दिवस करणार आहेस, किती आरती करणार आहेस. माझं मन भरपूर म्हणजे आरत्या करणार आहे मी. 3ऱ्या दिवशी यशवंत आडवा झाला आरत्या म्हणत. आणि जेव्हा जरा हॉस्पिटलला ऍडमिट केला तेव्हा त्याला जागा आली. नंतर दादा भेटले, त्याला म्हणले कसं वाटलं तुला यशवंता आरती करून. मला काय कळलंच नाही. मला 3 दिवसानंतर म्हणलं पण हे तुझ्यापुरतं झालं म्हणले. जेव्हा ऐकून त्याचा झाला नाही. आपली उपासना आपल्या सुखदुःख आपण बघायची ना द्यायची. नाहीतर मी आता नाथ पंथ एंट्री मारलेली आहे, मला संन्यास घ्यायचा आहे, तू पण घेतेस का. सहकार्याची इच्छा नसेल घ्यायची तर ते कसं काय कंपल्सरी करताय. म्हणून एकाने दीक्षा घेतली दुसऱ्याने घ्यावी अशी कंपल्सरी नसतं. अहो घ्या की माझ्यासाठी दीक्षा. काय काय कुठला प्रेमपत्र आहे घ्या की माझ्या दीक्षा. काकडे खायचे खाऊ पाहिजे काकडे असं नाही आहे ते. प्रत्येकाचं जीवन, प्रत्येकाचा काळ, प्रत्येकाचं पृथ्वीवरचं आगमन आणि प्रत्येकाची एक्झिट ही ठरलेली आहे. सप्त स्वर्गातनं आलाय का सप्त पाताळातनं आलाय आणि याचा अभ्यास करायला लागतो पहिल्यांदा. काय सांगतोय. आणि 100 पहिल्यांदा 99% असं होतं की क्रॉस कनेक्शन लागलेलं असतं. काय सांगतोय. फक्त अटॅचमेंट असती, बाकीचं काहीच नसतं. कळतंय का तुम्हाला गणित. प्रपंचापुरतं अटॅचमेंट तुमची फक्त असते. आता नवऱ्याच्या बरोबर बायको असते आणि म्हणती पण ती माझ्या तुम्हाला काही कळतच नाही बघा. ह्याचं कारण काय आहे. फक्त अटॅचमेंट असते. कारण ती आलेली असते एक तर वर्ण किंवा खाल्लं बरोबर विरुद्ध दिशेनं लोक आलेले असतात. वजन जीव आलेले असतात एकत्र. ते गुरुला कळतं. म्हणून त्या साधना आता बघा 5 दीक्षेच्या पुढे कोण जाऊ शकतो सांगा बरं. 5 दीक्षा ज्या सांगितल्या त्या तुम्ही विषय पण घेतले. 5 सेमिनार म्हणून आपण 2000 लोक होती. 300 लोक सेमिनारला शेवटपर्यंत हजर राहिली. विचार तुम्ही करा. काय सांगतोय. प्रत्येकाला जमणारच नाही म्हणतोय तुम्हाला मी. काही लोकांनाच जमणार. त्याचं कारण काय. लक्षात आलं का. तुमचे जे ओर आहेत ना हे पापकर्म जास्त असेल तर तुम्ही पुढची वर्षी घेणारच नाही. बास म्हणणार मला एवढंच. 3 तास तुम्ही मूवी बघू शकाल. 3 तास मूवी. पण 3 तास अध्यात्म अवघड आहे. काय सांगतोय. कटकट वाटत. कटकट काय सारखंच त्याचे लावलंय. आरती लावली सारखीच आरती सारखीच साधना. कटकट वाटणार तुम्हाला. कारण ते रेस पेलत नाहीत. मग हे पेलं कधी. आता हे पेलतं कधी. आता बघा साधं गणित आहे सांगतो तुम्हाला. मूळ जर आम्हाला घातलं ते जर अनैच्छिक संतती म्हणून असेल. अनैच्छिक संतती म्हणजे काय. समजा मुलगा पाहिजे तुम्हाला. मुलगीच झाली. मुलगी पाहिजे. मुलगाच झाला.
त्याला काय म्हणतात? अनैच्छिक संतती. ते अनैच्छिक येणारं बाळ आई बाबांना दोघांनाही त्रास देणार. काय कळते? आता तुम्ही सांगा मला, ऐच्छिक संततीने किती कुटुंबात मुलं होतात? होतात ना. पण जे अनैच्छिक संततीने मूल झालंय ते मूल काय करणार? आई बाबांना त्रास देणार आणि लग्नानंतर त्यात स्वतः त्रास होणार. का? संतती म्हणजे मूळ तुम्ही पेरताना अनैच्छिक पेरलं गेलं ना तिथं. हा सगळा विषय सेमिनार नंबर 1 मध्ये येतो. दीक्षा नंबर 1. मग दीक्षा जेव्हा पहिली दिली जाते तेव्हा काय केलं जातं सांगा बरं? पहिले 11 आठवडे शिवोपासना आहे. त्यामध्ये तुम्ही जे काही ऐच्छिक अनैच्छिक कशाही पद्धतीने जन्म घेतला असला तरी ते बॅलन्स केलं जातं. काय करते बघा ना. मग घरी सांगतो मी, काही लोक असे असतात की 1.25 लाख मंत्र करायला 3 महिने पुष्कळ होतात त्यांना. आणि काही लोक असे असतात 1.25 लाख मंत्र म्हणायला 1 वर्ष पूर्ण जातं ते होत नाहीत मंत्र. अशी मी लोक बघितलीत का समाजामध्ये? ह्याचा अर्थ काय होतो? जे लोक 3 महिन्यात 1.25 लाख मंत्र पूर्ण करू शकतात, टार्गेट ते पूर्ण केलं त्यांनी. ह्याचं हे का घडतं? आधीच्या जन्मामध्ये पुण्य नाही, त्यांचा जो जीव आहे तो त्या मंत्राला अनुकूल असतो. लक्षात आलं का? पण एखादा व्यक्ती तीच मंत्र 1 वर्ष लावल करायला, तो जीव त्याला अनुकूल राहत नाही. कर्माचं इतकं मोठं ओझं असतं ते अडथळे आणतं. समजतंय का? म्हणून 2000 भक्त असून सुद्धा त्या काळामध्ये महाकारण दीक्षा घेतली फक्त 300 लोकांनी. विचार करा. आणि आता आपण इथलं जर अभ्यास केला तर 27 वर्षामध्ये 5 दीक्षा क्रॉस करून माणसं किती गेली? 1 का 2? कारण का? कर्म जे बघा, तुम्ही सांगितलं बाबा अमुक दिवशी तुम्ही या, तुमचं वाक्य येतं. नाही, येणार होतो मी, पण ते लग्नाला जायचं ना आमचं त्या दिवशी, त्यामुळे जमलं नाही यायला. कोणतरी मेलच बघा, त्यामुळे जमलंच नाही यायला. मग या उशिरा उठलो होतो ना, त्यामुळे गाडी चुकली, माहिती चुकली. ही जी कर्म आहेत, गुरु काय म्हणतात? तुझं कर्म आडालं. मग तो पुन्हा योग कधी येईल सांगता येत नाही. विषय समजतोय का? आणि हा जन्म पुन्हा नाही. तुम्ही म्हणला देवा आता मला परत त्या गुरुपशी आणि परत माझ्या जन्मात नाही, शक्य नाही होणार. म्हणून बघा ना तुम्ही आता ही ओंकाराची 12 अंग आज किती लोकांना येतात? मुळात 12 अंगाचा उच्चारच करता येईल झाले लोकांना. पण ते आत्मसात करणं तर मोठी गोष्ट राहिली. आणि हे सगळं कुठं? हे सगळे स्पंदनात कुठं आहेत? हे सगळे स्पंदनात भूगर्भात आहेत पृथ्वीच्या. आरती अवधूता हे पद दादांनी फतेपूर सिक्रीला ऐकलं. वाक्य समजून घ्या. कुठं? आणि त्या रेजवर ते बाळेकुंदीपर्यंत आले. बाळेकुंदी कुठं माहित पण नव्हतं. तरंगावर ते आले. आणि आपल्या घरी आपला पार्टनर साधना करतोय तर आपण पावरून घेऊन जगतो. कटकट आहे बाबाची. तोही तरंग आणि हाही तरंग, फरक काय आला? लक्षात येतंय का? आता मी तुमच्याशी बोलतोय,
बोलतोय का नाही? झोप आली समजा तुम्हाला, तंद्री आली म्हणजे काय होतंय? आकाश तत्व जे आहे हे वाढलं. हा पुष्कळ मुसाळ हे आकाश तत्व काय वाढतं सांगतो ना तुम्हाला. बघा सगळी त्यातनं गेली, कोण काही आबादी आबादाची होई विश्व धरित्री वर, टेन्शन घेऊ नका. हे का घडतं असं? मी दादांचं उदाहरण सांगितलं. दादा काय म्हणायचे की माझ्या ह्याला मुलाखतीला हौशे नवशे गोष्टी सगळे असतात. काय झोपाय करता येतात, काय ऐकायला करता येतात, काय घरी कटकट आहे म्हणून ऐकायला येतात, हा, आणि काय गुरु म्हणून येतात. विषय कळतोय का किती बदल? तुम्ही सव्वा ते साडे नक्की फायनल काय? तुम्हाला बसायचं स्टॅमिना आहे का बघ का संपवायचं? विषय काय सांगितला? आपण जी साधना करतोय ही साधना निर्गुण उपासना आहे. त्यामुळे सगुण उपासनेच्या मार्गात पडू नका. क्रमांक 1. आता निर्गुण उपासना करताना निर्गुण उपासनेमध्ये 7 पार्ट आहेत की त्याला दीक्षा नाव दिलं गेलं. उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा, कारण नारायणी अवस्था, कारण दीक्षा, महाकारण दीक्षा, निरंजन अवस्था, है ना, अशी नावं दिली गेली. ह्या प्रत्येक साधना वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि इतकं सगळं काय दिलं गेलं? त्याचा कालखंड किती ठेवला आहे? प्रत्येकाचा 1 वर्ष. लक्षात येते का? तर हे सगळं इतकं सगळं काय दिलं गेलं? तर अज्ञानात आपण जीवन जे जगतोय ते श्रद्धान होऊन जीवन जगावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट दादांनी काय सांगितली? आज एक देवता प्रसन्न जर करायची झाली आपल्याला, कुठली तुम्ही एक गणपतीत घ्या, देवी घ्या, त्या देवता प्रसन्न करणं अतिशय अवघड आहे. काय सांगतोय? त्यांचे यम नियम. आता समजा गणपती तुम्हाला पाहिजे, तुम्हाला 21 रुपयाची जोडी पाहिजे, ती ह्या बोटानच काढली पाहिजे, ती चुरून आणली नाही पाहिजे, है ना, फुलं चुरून आणली नाही पाहिजेत, हा, गणपती स्वकष्टाचा पाहिजे. तुम्ही जो मंत्र त्याकरता करणार असाल तो मंत्र तुम्ही कुठल्या तरी गुरुकडे घेतलेला असला पाहिजे. तुम्हाला पंचामृत आवडत नाही, मग त्याच्यात तुम्ही अंगावर घालताना ते पंचामृत तुम्ही पिणार कसं परत? एक देव इतकं सोपा नाहीये. आता हा जो ओम आहे, हा जो ओम इथं काढले, सेंटर दुसरं काढले ओम तुम्हाला, हे गणपतीचं कुठलं रूप आहे? हा, निर्गुण नाहीये. निर्गुण रूप कसं येईल? ते निर्गुण रूप कसं येईल? काढून दाखव. ते कुठलं आलं? मी निर्गुण रूप विचारतोय, तू काय काढतोय? मंत्र शाली तुझ तिथं. हा, रूप पाहिजे मला, मंत्र नको आहे. ते सगुण झालं. काय माहित मला? इथं सगुण काढ, इथं निर्गुण काढ, निराकार काढ. सगुण काढू नकोस, रूप काढ. सगुण निर्गुण निराकार. आता तुला कळलं.
मंत्र म्हणजे तिन्ही पण गोष्टी करा. बस आता हे काय आहे, ज्या मूर्तीपाशी उंदीर आहे तो पहिला गणपती, ज्या मूर्तीपाशी उंदीर नाही तो राक्षस. संकल्पना नंबर 1. आपल्या घरी जर गणपतीच्या मूर्ती असतील तर त्याच्यापाशी उंदीर आहे का चेक करा. नसेल तर पुसतोय, कुणा पुसतोय, राक्षसाला पुसतोय. तर मूर्तीपाशी उंदीर असेल तर सगुण रूप झालं हे. आपण जेव्हा मंत्र म्हणतो अगोदर काही लावलं, काय लावलं अगोदर, बीज लावली आणि पल्लव नंतर लावलं, पण शाखा कुठली, गणपती. सगुण निर्गुण. आणि हेच रूप निराकार इथं आलं. काय कळलं, हे सेमिनार नंबर 5 मधलं आहे, सगळं पाठ आहे माझ्या. सगुण निर्गुण निराकार. मग तुम्हाला आता सगुणची गरज आहे का, निर्गुणची गरज आहे का?